नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिल आणि माझ्यासोबत आहे सौरभ कोरटकर। आणि आताची महत्त्वाची बातमी, फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत। फडणवीसांच्या नावावर महायुतीच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब झालेला आहे। गृह खात्यासह 12 मंत्रिपद द्या, शिंदेंनी महायुतीच्या बैठकीत ही मागणी केल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजप गृहमंत्रीपद देण्यास तयार नाही, त्यामुळे शिंदे गट आणि भाजप गृहमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असल्याचंही कळतंय। तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदासह त्यांच्याकडे असलेलं अर्थमंत्रीपद कायम राहणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। शहांसोबत फडणवीस, शिंदे, अजित पवार यांची काल 2.5 तास रात्री बैठक झालेली आहे। या बैठकीमध्ये काही निर्णय घेण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब। फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, महायुतीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालंय। गृह खात्यासह 12 मंत्रिपद द्या, शिंदेंनी महायुतीच्या बैठकीत ही मागणी केली आहे। भाजप गृहमंत्रीपद देण्यास तयार नाही, शिंदे गट आणि भाजपात याबाबत रस्सीखेच सुरू आहे। शिंदे गटाला नगरविकास, सार्वजनिक बांधकाम खातं मिळणार असल्याची माहिती आहे। अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदासह अर्थमंत्री पदही मिळणार असल्याची माहिती आहे। महायुतीत शिंदेंचा योग्य सन्मान राखला जाईल, दिल्लीतील बैठकीत ठरलंय। तर शिंदेंच्या शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद मिळणार, प्रफुल्ल पटेलांना देखील मंत्रिपद मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे। तर भाजपकडून शिंदेंना डीसीएम आणि केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर असल्याचंही सूत्रांकडून कळतंय। शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। पक्ष वाढवण्यासाठी शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। पक्ष वाढवण्यासाठी एकनाथ शिंदे हे राज्यातच राहतील, असं संजय शिरसाट यांनी देखील म्हटलेलं आहे। तर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं अशी शिवसेना नेत्यांनी शिंदेंना विनंती देखील केलेली आहे। संजय शिरसाट यांनी देखील असं म्हटलंय। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार, सूत्रांची माहिती। भाजपकडून शिंदेंना उपमुख्यमंत्री पद आणि केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे। पक्ष वाढवण्यासाठी शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार असल्याचं सूत्र सांगतात। शिंदे पक्ष वाढवण्यासाठी महाराष्ट्रातच राहणार अशी ही माहिती आहे। उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं तर फडणवीस आणि दादांवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही। शिंदे गटाच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याचा सल्ला शिंदेंना दिल्याची देखील सूत्रांनी माहिती दिली आहे। तर एकनाथ शिंदे राज्यातच राहणार हे संजय शिरसाटांनी देखील स्पष्ट केलंय। भाजपचा अंतर्गत विषय कोणाला मुख्यमंत्री करायचं किंवा नाही करायचं, परंतु एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्र सोडून केंद्रामध्ये जाणार नाही एवढं मात्र निश्चित आहे।